आज आहे 2026 नवीन वर्षाची सुरुवात. नवीन सालाच्या भरपूर शुभेच्छा. गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर काहीच आता वाजले सकाळचे काहीच 10 वाजलेले आणि काहीच माझा लगोचा पाठ वगैरे सगळ्या गोष्टी झाले. काहीच मी जात थोडंसं त्यांना विचारत आज कारण थोडंसं काहीच पाठायला कपडे जातो. आणि काहीच आता आज आहे 2026 नवीन वर्षाची सुरुवात कारण 2025 संपलेलं आहे. तर काही चला आपण थोडंसं जेवण वगैरे करू. साल बदलला म्हणजे आपली क्रिया नाही बाजूला बघायला होत नाही. तर काही तुम्हाला नवीन वर्षाच्या नवीन सालाच्या भरपूर शुभेच्छा. चला काही प्रयोजन करतो थोडंसं. 5 वाजून जायचं आणि मी आता काहीच खाली आलेलो जाईल. तर मी थोडंसं तोंड वगैरे देतो. काहीच आपण आज वगैरे वर आरतीला जाऊ. थोडंसं काही फ्रेश होतो पण माझं सगळं सकाळचे 2 वाजून माझं येतोच. काही 5:30 वाजलेले आहे. गाईज मी आरतीला जाण्याकरता पण रेडी आहे. गाईज माझा फोन पण चार्जिंग झालेला आहे. तर चला काहीच आपण आरतीला जाऊ. त्याच्यानंतर काही जेवणच करूया. तर काहीच अर्धी झालेली आहे. पुन्हा माझ्या रूममध्ये आलेले आहेत. त्याच्यानंतर काहीच आपल्याला जेवण करायला जायचं. दरवाजा असा वाजतोय का बस. तर काहीच माझं पाणी संपलेलं काहीच बॉटल भरून घेऊया. गाईस थंडी असते पेक्षा हवा कमी असल्यामुळे थंडी थोडीशी कमी असते. थंडी तशी भरपूर आहे. काही थंडीची आवश्यकता नाही. गाईस पण फॉग भरपूर आहे. फॉग असल्यामुळे गाईस मला सर्दी पण झालेली आहे. त्याच्यामुळे समोर काही दिसत नाही गाईस. त्याचं म्हणणं येतं ह्या वर्षी यूज होणार आहे गाईच. हे लोक पडून राहत असं गाई तुम्ही आता देऊ शकते. ही गाई बाटली 2-3 दिवस जाते. 2 लिटरची बाटली पाण्याची गाईची 2-3 दिवस जाते. पाणी वाटत नाही. तर काही माझं जेवण वगैरे झालेलं आहे. काही पुन्हा असं एक घ्यायचे याचे काहीच एक आहे. गॅस वगैरे लागतं. गॅस कलर वगैरे लक्षात ठेवा. गॅस कलर वगैरे खालच्या पिंडीचं थोडंसं राहायला वाटतं. म्हणजे झालं मी गेलो पण थोडासा म्हटलं नाही पण ते आत ठेवायला पाहिजे होतं. काही असं झालं गॅस अंगामध्ये एवढा आवाज शिरलेला आहे. सध्या अशी परिस्थिती आहे. जेवल्यानंतर असं वाटतं नक्कीच वाटतं काहीच कळलं नाही. थंडी तेवढी वाजते नाही. थंडी जास्त आहे यावेळेस. असं वाटतं काही काम केलं पाहिजे. तर काही सध्याची प्रोसेस एवढी चालू माझी. सकाळचं उठलो रांगोळ करणे अभ्यास करून थोडा पाठायचा. याच्या अगोदर 8:30ला पाठायला जाणे. 10 वाजता माघारी येणे. 10 ते 11 जेवण. 12 वाजता थोडंसं इकडं तिकडं पाहणे. 3 पर्यंत झोपणे. 4-5 पर्यंत अभ्यास करणे. त्याच्यानंतर पुन्हा आरती करणे. खाणे. पुन्हा येऊन रूमवर येऊन झोपणे. आणि गाईत माझी रूम खाली त्याच्यामुळे तिथं थंडी थोडीशी कमी वाटते. कमी येते कारण वरती हवा यायला चान्स नाही. वरती दुसरा मधला वरती हा गाईज फर्स्ट फ्लोअर आहे म्हणजे ग्राउंड आहे. त्याच्यामुळे हवा कमी येते कारण एक समोरून बंद आहे. एकूण पण बंद एकूण पण बंद आहे. हा पुढचा हे त्याच्यामुळं हवा थोडीशी कमी येते. झोप चांगली लागते त्याच्यामुळे. माझ्या आयुष्यात काही दुसरं काही नाही चाललेलं आहे सध्या.
हा काहीच माझा प्रायव्हेट मिरर आहे जो की सकाळी मी गन लावण्याकरता यूज करत असतो. आज थंडी कमी होत आहे टोपी वगैरे नाही, नॉर्मल जॅकेटच घातलं होतं. तर चला काहीच थोडा वेळ मी बसतो, प्रयोजन बघावं लागेल कारण आता फक्त 7:15 वाजलेले आहेत. या सगळ्या गोष्टी ठीक झाल्या पण काही पाण्याची बॉटल वरतीच राहिली माझी. आता माझ्या लक्षात आलं बॉटल वरती राहिली. रूममध्ये यायला गेल्यानंतर बाहेरच मन करत नाही, पण त्याने काय जस्ट मोस्ट इम्पॉर्टंट कारण खाली फिल्टर नाही, वरती फिल्टर आहे किचनमध्ये. तर चला जायचं आता मी माझ्या कमरेमध्ये कुठली गाडी गायची कसं राहिलं तसं राहिलं ते वापस करायला लागणार आहे मला पिरोजी वगैरे. अरे गायच्या याच्यामध्ये पिरो. तर काय तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन संपर्क काय घेतलं दरवर्षी घेत असतो. काही लहानपणी भरपूर असायचं करायचं नाही करायचं नाही बोलायचं नाही पण आता काय असं आतून फील झाला नाही की बाबा वर्ष बदलले आज थोडंसं असं विचारलं कारण लोक वगैरे मंदिरात जास्त आले आज लोक वाटलं नवीन वर्ष आहे. तर चला काही याच्यासोबत करू आजचा ब्लॉग आहे. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनल पूर्ण असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच.